बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते। महत्त्वाची बातमी, आदिवासींच्या मागण्यांसाठीची बैठक फिसकटली आहे। आदिवासी विद्यार्थी सरकारमधील बैठकीत तोडगा नाहीये। गेल्या 13 दिवसांपासून आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन आहे। मांजरीतल्या आश्रमशाळेच्या समोर हे आंदोलन सुरू आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांच्याकडे। चंद्रशेखर, गेले 13 दिवस या ठिकाणी विद्यार्थी आंदोलनाला बसलेले आहेत। बैठकांवर बैठका होत आहेत, पण बैठका निष्फळ ठरत आहेत। लागवी, मी तुम्हाला खरं तर दाखवू शकतो की या ठिकाणी जे विद्यार्थी आमरण उपोषण करत आहेत त्यांची प्रकृती आपण बघू शकतो। अत्यंत चिंताजनक ही सगळी प्रकृती आपल्याला दिसत आहे। हे विद्यार्थी जे आहेत ते 13 दिवसापासून उपाशी आहेत। त्यामध्ये काही विद्यार्थिनी सुद्धा आपल्याला दिसत आहेत। खरं तर अत्यंत भयानक या सगळी परिस्थिती या ठिकाणी आपल्याला दिसत आहे। गेल्या 13 दिवसापासून हे सगळे विद्यार्थी जे आहेत ते आंदोलन करत आहेत। त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या खरं तर रास्त मागण्या आहेत। आदिवासीमध्ये जे बोगस घुसलेले आहेत त्यावरती कारवाई करावी, त्याचबरोबर 12,500 पद भरती जी आहे ती सुद्धा करावी। या मागणीसाठी हे सगळे विद्यार्थी पुण्याच्या मांजरी जवळ आंदोलन करत आहेत। काही विद्यार्थी आहेत, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात। काय मागणी आहे? 13 दिवस झालं, काल रात्री तुमची बैठक होती मंत्रालयामध्ये, त्या नेमकं बैठकीत काय झालं? बैठकीमध्ये आम्हाला आदिवासी मंत्र्यांकडून तिथं बोलावण्यात आलं आणि आपण त्यांना निवेदन दिलेलं असताना सुद्धा त्यांनी त्याबाबत तिथं उडवडीची उत्तरं दिली। विषयांना कलटणी देण्याचा प्रयत्न केला, वेगवेगळ्या काही कारण सांगून येत्या गोष्टी दबावतंत्राचा वापर केला। तिथं काय विद्यार्थिनी आहेत, काय मागणी होती? खरं तर आमचा GR आहे ना, जो 5 तारखेला काढलेला आहे 5 ऑगस्टला, तर तो आम्हाला तात्काळ रद्द करण्यात यावा आणि जो 2011चा GR आहे ना तो आम्हाला म्हणजे तात्काळ लागू करावा आणि जे महागाई भत्त्यानुसार जी वाढ आहे ती करण्यात यावी। लागवी, आपण बघू शकतो हे सगळे विद्यार्थी आहेत, त्यांची बैठक मुख्यमंत्री आदिवासी मंत्र्यांसोबत काल उशिरा झालेली आहे। काही दुसरे विद्यार्थी आहेत, काय सगळी मागणी आहे? पुढची कशी दिशा आंदोलनाची असणार आहे? आता आमच्या जर मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही पूर्ण रस्ता रोको पुणे सोलापूर हायवे आहे तो आम्ही अडवण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत। जर आमच्या मागण्या येत्या 2 दिवसात पूर्ण झाल्या नाही तर शासनाला या ठिकाणावर मी आवाहन करतो की आमची आंदोलनाची तीव्रता ही खूप आता वाढलेली आहे आणि आमची सहनशक्ती चा सुद्धा या ठिकाणी नाश होऊ शकतो आणि अशा वेळेस आम्ही आंदोलनाची भूमिका पुणे सोलापूर हायवे अडवून पुन्हा जाम करणार आहोत। लागवी, आपण पाहिलं की हे सगळे विद्यार्थी जे आहेत ते आदिवासी समाजाचे येतात आणि यांच्या वारंवार बैठका घेतल्या जात आहेत, मागण्या या केल्या जात आहेत, पण नेमक्या कुठल्या मुद्द्यावर येऊन हे सगळं फिसकटतंय? नेमकं अडतंय कुठं? काल तुमची जी बैठक झाली त्या बैठकीला हजर कोण होतं तुमच्यामधला? काय बैठकीमध्ये नेमकं अडलं? नेमकं कुठल्या विषयावरती चर्चा थांबली? जे आपण यांना निवेदन दिलं होतं, काय निवेदन होतं? 13 मागण्यांचं जे निवेदन होतं आमचं, त्याच्यामध्ये जो पहिलं होतं आपल्याला 2011चा GR पाहिजे। त्याच्यानंतर आश्रमशाळेतल्या ज्या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला त्यांना 3 कोटी रुपये आणि आमचा जे आश्रमशाळेतला विद्यार्थी किंवा वसतिगृहातला विद्यार्थी त्याचा विमा किंवा त्याला काहीतरी एक फिक्स अमाऊंट आपल्याला पाहिजे। जर त्याचा मृत्यू झाला किंवा त्याला काहीतरी दुखापत झाली, अशा बोगस हटाव किंवा जे असले 12,500 असे मंत्र्याकडून काय आश्वासन दिलं? नेमकं फिसकटलं कुठं? मंत्र्याला या कोणत्याच गोष्टींची काहीच जाणीव नाही, हे त्या आम्हाला चर्चेमधून लक्षात आलं। मंत्री फक्त म्हणतात की हे माझ्या विभागाअंतर्गत येत नाही, माझ्या विभागाअंतर्गत येत नाही आणि त्याच्यामुळे मी याच्यावर काय करू शकत नाही। मी GDA कडून माहिती मागवतो, आम्ही दुसऱ्या विभागाकडून माहिती मागवतो। आपण पाहिलं की लागवी मंत्री जे आहेत त्या विभागाचे ते उडवाउडवीचे उत्तर देत आहेत आणि या सगळ्यामुळं या सगळ्या विद्यार्थ्यांचं जे आंदोलन आहे ते आता लांबताना दिसत आहे। एकंदरीत या सगळ्यामध्ये आदिवासी विद्यार्थी जे आहेत ते खरं तर अत्यंतची प्रकृती मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवतो। काही विद्यार्थिनी सुद्धा आपल्याला दिसत आहेत। या उपोषणकर्त्यांशी सुद्धा आपण बोलण्याचा प्रयत्न करूयात। खरं तर 13 दिवसापासून तुम्ही उपोषण करत आहात, तुमची प्रकृती खालवलेली आहे, सरकार लक्ष देत नाही।
मी 13 दिवसापासून उपोषण करतोय. आमचे 2 दादा आणि माझी एक बहीण आता सध्या हॉस्पिटलमध्ये आहे आणि सरकारला अजून पण लाज वाटत नाही आणि आमच्या इथं जीव गेले तरी त्यांना काहीच वाटणार नाही. कारण का गेंड्याच्या कातडीचं सरकार बनलेलं आहे. आमच्या काही मागण्या आहेत, क्षुल्लक मागण्या आहेत, त्या सुद्धा त्या पूर्ण करू शकत नाहीत. साहजिक आमच्या बहिणीच्या गडचिरोली सारख्या ठिकाणी एक्सपायर झाल्या, त्यांना फक्त 4 लाखाची मदत करता येते. म्हणजे एका मुलीची किंमत 4 लाख आहे का ती. आणि आमची जी दुसरी पैसा भरती आहे, आम्ही आमच्या हक्काच मागतोय. पैसा भरती 12,000 पैसा भरती ही झालीच पाहिजे. आणि जो आता 5/8/2026 जो GR काढला त्याच्यामध्ये त्यांनी एज लिमिट ठेवली, त्यांनी ती एज लिमिट तात्काळ रद्द करावी आणि 2011चा जो GR तो महागाई भत्त्यानुसार आम्हाला वाढवून द्यावा. नेमकी पेसा भरती काय आहे, कशा पद्धतीनं सरकारने त्याची पूर्तता केली पाहिजे? पैसा भरती म्हणजे जे आदिवासी जो भाग आहे म्हणजे आदिवासी पट्टा त्याच्यासाठी जी पैसा भरती केली जाते आणि त्याच्यामध्ये खास आदिवासींसाठीच ती पैसा भरती आहे. आणि 2017ला काहीतरी हायकोर्टाचा निर्णय होता वाटतो. आणि जे आता मागे जी पैसा भरती झाली होती आणि त्यांनी 2 वर्ष म्हणजे जे जॉबला लागले होते त्यांनी 2 वर्ष काम केलं आणि त्यांना परत कार्यमुक्त केलं. आदिवासींच्या नोकऱ्यावरती सुद्धा बोगस अनेक आदिवासींच्या जागेवर सुद्धा काहींनी बोगस व्हॅलिडिटी काढून आदिवासींच्या जागा बळकवल्या आहेत. जो काही GR काढला आहे तो मी रक्त नाते संबंध जात पडताना तो तात्काळ रद्द करण्यात यावा. आपण पाहायला लागली अशा पद्धतीने सगळे विद्यार्थी अत्यंत त्यांची प्रकृती आपण बघू शकतोय खालवलेली आहे. या बाजूला सुद्धा आपल्याला विद्यार्थी दिसत आहेत. या विद्यार्थ्यांची सुद्धा प्रकृती आपण बघू शकतो की अत्यंत खालवलेली प्रकृती आहे आणि गेल्या 13 दिवसापासून हे सगळे जे आंदोलक आहेत ते आंदोलन करत आहेत. अत्यंत परिस्थिती भयानक आहे कारण 13 दिवसापासून हे सगळे विद्यार्थी जे आहेत अन्नाचा कण सुद्धा त्यांनी खाल्लेला नाही. काही आंदोलक आहेत, पुन्हा त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूयात. परंतु अशा पद्धतीनं हे जे विद्यार्थी आहे पुण्याच्या मांजरी इथं आंदोलनाला बसलेले आहेत आणि यांच्या मागण्या सुद्धा चंद्रशेखर, या सगळ्या घडामोडी एकीकडे सुरू असताना तुम्ही त्या ठिकाणी वार्तांकन करत असताना आपण आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न करतोय. त्यांनी असं सांगितलेलं आहे की नेमक्या याच मुद्द्यावर आपण 12:30 वाजता बोलणार आहोत. सध्या नेमक्या याच मुद्द्यावर बैठक सुरू आहे आणि त्याकरता म्हणून ते आपल्याशी जोडले गेलेले नाहीयेत. पण या मुद्द्यावर आपण 12:30 वाजता बोलणार असल्याचं या ठिकाणी अशोक उईके यांनी लोकशाही मराठीला सांगितलेलं आहे. चंद्रशेखर, नक्कीच एकीकडे अशोक उईके अशा पद्धतीनं 12:30 वाजताची जी बैठक आयोजित करतात, परंतु काल उशिरा यांच्यासोबत जी बैठक त्यांनी आयोजित केली होती आणि यांच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्याला त्यांनी टाळाटाळ केल्याचं विद्यार्थी सांगत आहेत. परंतु ज्या पद्धतीनं विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण होणं अपेक्षित आहे, परंतु बैठका मीटिंग या सगळ्या गोष्टीकडे अशा पद्धतीनं वेळ काढूपणा हे सगळे मंत्री करतात का, असा सवाल देखील आता हे सगळे आदिवासी विद्यार्थी उपस्थित करत आहेत. एकंदरीत त्यांच्या मागण्या तात्काळ पूर्ण व्हाव्यात. कारण लागवी मी तुम्हाला पुन्हा दाखवतो, अत्यंत भयानक या सगळ्या विद्यार्थ्यांची प्रकृती झालेली आहे. त्यांना बोलता सुद्धा येत नाही. त्यांच्या प्रकृतीकडे आपण बघू शकतो. अत्यंत भयानक हा सगळा प्रकार आहे. निश्चित या ठिकाणी गेल्या 13 दिवसांपासून उपोषण सुरू आहे. बैठकांवर बैठका होत आहेत पण तोडगा काही निघत नाहीये. आज तरी या मुलांना न्याय मिळतो का हे पाहणं महत्वाचं असेल. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.